काही तृतीयपंथी समुदायावर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांनी आज जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले आहे। शमीबा यांनी हे राजकीय दबावामध्ये आमच्या निसर्ग तृतीयपंथी फाउंडेशन विकास फाउंडेशनला बदनाम करण्यासाठी आमच्यावर खोटे नाटे केसेस करून ठेवलेले आहे। कारण की ते राजकारणी दबावामध्ये त्यांनी पोलिसांवर राजकारणी दबाव टाकून सण आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले। आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये कोणाची जनतेची आमच्यावर सुद्धा NC सुद्धा नाही आहे। शमीबा पाटील या खूप मी त्यांना हेच बोलणं चाहते, त्या खूप शिकलेल्या आहे, खूप सुंदर पण आहे, खूप छान पण आहे, राजकारणी आहे। मी शिकलेली पण नाही आहे आणि मी त्यांच्यासारखं बोलू शकत नाही। कागदपात्री भाषामध्ये मी बोलू शकत नाही, मी पॉलिटिशियन भाषेमध्ये बोलू शकत नाही, मी फक्त एक साधारण भाषेमध्ये बोलू शकते। म्हणून यामुळे माझा कोणी पुढाकार घेतला नाही। ते खूप छान लोकांना उल्लू बनवते, तिच्या भाषेमध्ये बोलून सण आकर्षित करते। माझ्याकडे इतकं टॅलेंट नाही आहे। मी बस पोलीस प्रशासनाला या सर्वांना हे सांगते की शमीबा जी करत आहे ते गलत आहे। पोलीस प्रशासनाने कोणाच्या दबावामध्ये यावं नाही, जे सत्य आहे त्या सत्याकडे बघावं आणि सत्याचा विजय व्हावा। संविधान मी आशिष रावण बाविस्कर, रहिवासी भुसावळ। शमीबा पाटील हे राजनीती टाकून आमच्या पोलीस प्रशासनावरला दबाव टाकून आमच्यावरती खोटे नाटे आरोप टाकून आम्हाला हद्दपारच्या नोटिसा बेकसूरच्या नोटिसा टाकून ते आमचं हद्दपार या खोटे नोटे आरोप टाकून आम्हाला छबी खराब करत आहे। तर माझं सरकारला अजून आमच्या पोलीस प्रशासनाला ना जो मोठ्या अधिकाऱ्यांना हे एवढंच म्हणणं आहे की आमची छबी ना खराब करायला पाहिजे, का की आमची छबी संस्थेची छबी खराब करत आहे शमीबा पाटील। की जे बी मोठे अधिकारी आहे त्यांनी आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे ना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। तर जे शमीबा पाटील ही चुकीची माहिती देते आहे की आम्ही इथले स्थानिक नाही आहे, आम्ही बाहेरगावून आलेले आहे, न यांची गुरु परंपरा नाही आहे, माझी गुरु परंपरा पण आहे, मी इथली स्थानिक पण आहे, तर मी सगळ्यांना घेऊन पण चालतीये ना। इथल्या एक पण पब्लिकची माझ्यावर साधी NC पण नोंद नाही आहे आणि माझे सगळे तृतीयपंथीवरती पण। तर फक्त हे शमीबा आमची गुरु परंपरा की हे हिसक्याच्या मागे आमच्यावरती दबाव टाकत आहे। फक्त माझं एवढं म्हणणं आहे की शमीबाच्या जे काही चुकीची माहिती देते आहे ते चुकीची माहिती ना मिळायला पाहिजे, ना आम्हाला हक्काचा आम्हाला हक्क मिळायला पाहिजे। जय हिंद, जय भारत।